संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारामुळे महिलांनी उंच भरारी घेतली. माननीय भालशंकर सर. मोहोळ. देशाच्या जडणघडणीमध्ये महिलांनी मोठे योगदान दिलेले आहे. देशातील प्रत्येक महापुरुषांना महिलांनी प्रेरणा दिलेली आहे व त्या आपल्या पतीच्या पाठीमागे सावलीसारख्या खंबीरपणे उभा राहिलेल्या आहेत. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांनी तर अत्यंत कठीण व संघर्षमय परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना मोलाची साथ दिलेली आहे. मातोश्री रमाबाई या बाबासाहेबांच्या प्रेरणा होत्या. संविधानाने भारतीय महिलांना जे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे महिलांनी आज सक्षमपणे आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब भालशंकर सर यांनी केले. मोहोळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील मंडळाच्या वतीने तक्षशिला गृहनिर्माण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भालशंकर सर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ज्या महिलांनी आपली मुले डॉक्टर, इंजिनियर घडवली अशा मातांना तर आदर्श शिक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श सामाजिक कार्यकर्त्या, परिवर्तनवादी चळवळीत पतींना सहकार्य करणाऱ्या, साथ देणाऱ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना दिवंगत अंजलीताई अशोक पाचकुडवे यांच्या स्मरणार्थ रमाई आदर्श महिला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर पंचशील मंडळाच्या वतीनं 32 गुणवंत महिलांना रमाई आदर्श गौरव पुरस्काराने डॉक्टर अहिल्या गायकवाड, उद्योजिका संगीता फाटे, यशोदा कांबळे, दिलीप गायकवाड, कुमार ढवळे, मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठोकळे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळेस बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जगताप, रिपब्लिकन पीपल फ्रंटचे राज्याध्यक्ष धनंजय आवारे, हनुमंत गायकवाड, धनंजय जगताप, राजू साखरे, भैयासाहेब कांबळे, सुनील गायकवाड, आदर्श शिक्षिका शर्मिला साबळे, आशाताई शिंदे, संघमित्रा सुरवसे, यशोदा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई ससाणे, सुवर्णा कांबळे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी आवारे, सूरज पाचकुडवे, संदीप सोनवणे, प्रशांत पाचकुडवे, दीपक मडीखांबे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राध्यापक अशोक पाचकुडवे यांनी केले तर सूत्रसंचालन सारिका नाईक नवरे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार संजय आठवले यांनी मानले. महिलांच्या पाठबळावर मोठे कार्य. रमाईने बाबासाहेबांना साथ दिली म्हणून बाबासाहेबांना देशाचे संविधान लिहिता आले. जिजाऊने शिवबा घडवला. सावित्रीने महिलांना शिकवण्याचे धाडस दाखवले म्हणून महिलांना शिक्षण मिळाले असल्याचे डॉक्टर अहिल्या गायकवाड यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यांचा झाला सन्मान. मंगल मडीखांबे, सुधामती सोनवणे, कमल साखरे, रेवता प्रक्षाळे, यशोदा कांबळे, शोभाताई ससाणे, लतिका बनसोडे, निर्मला कांबळे, सुरेखा ठोकळे, ज्योती आठवले, जयश्री निकंबे, रत्नमाला यादव, रंजना जगताप, वर्षाताई फडतरे, नंदाताई गायकवाड, विद्याताई लंगर, सुमन रोडे, शुभांगी जगताप, मीना आवारे, शर्मिला साबळे, आशाताई शिंदे, संघमित्रा सुरवसे, बाळूबाई भोसले, पुष्पा कसबे, निर्मला भडकवाड, सुषमा जगताप, सारिका नाईक नवरे, अमिता मडीखांबे.